मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे। त्यामुळे मीरा रोडमध्ये क्लास बाहेर रिक्षावाल्यांची अक्षरशः लाईन लागली आहे। मराठी शिकण्यासाठी चालकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 17 ऑगस्ट नंतर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही किती मोठी रांग लागलेली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांची ही मोठीच्या मोठी रांग मीरा रोड मधली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि ही रांग मराठी शिकण्यासाठी आहे। मराठी शिकण्यासाठी इतकी मोठी रिक्षा टॅक्सी चालकांची रांग लागलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आणि त्यांची एका पद्धतीने चाचणी सुद्धा घेतली जाते। नेमकं जेव्हा ग्राहक रिक्षामध्ये बसतो तेव्हा काय संवाद होतो अशा पद्धतीची एक मॉक चाचणी सुद्धा या निमित्ताने घेण्यात येते। पुन्हा एकदा आपण दृश्य बघतोय मोठ्या प्रमाणात रिक्षा टॅक्सी चालकांची रांग लागलेली आपल्याला बघायला मिळते आणि जे मराठी बोलणार नाहीत रिक्षा चालक त्यांचा परवाना रद्द होणार आहे। आज दुपारपर्यंत हा निर्णय येणं अपेक्षित आहे। 15 ऑगस्टची डेडलाईन होती, खरं तर वाढवून देण्यात आलेली होती मुदत आणि ही मुदत आता अगदी काही दिवसांमध्ये संपते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांच्या टॅक्सी चालकांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या बघायला मिळतात। ही भली मोठी रांग आपण बघतोय। ही रिक्षा टॅक्सी चालकांची रांग ही मराठी शिकण्यासाठी आहे, कारण जे रिक्षा चालक टॅक्सी चालक मराठी बोलू शकणार नाहीत, ज्यांना मराठी येत नाही, जे मराठीमधनं संवाद साधणार नाहीत, त्यांचा आता परवाना रद्द होणार आहे। खरं तर यापूर्वीच ते होणार होतं, मात्र पुन्हा एकदा ती मुदत वाढवून देण्यात आली आणि या काळात अनेक रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। आता सुद्धा ही मोठी रांग बघायला मिळते। ही मोठीच्या मोठी रांग रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी शिकण्यासाठी आहे।